हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. सर, तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं, की महाराष्ट्रात चांगला पाऊस होणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच चांगला पाऊस झालेला आहे. म्हणजे काल बर बऱ्याच भागातनी अतिवृष्टी, तर काही भागातनी पूर परिस्थिती, तर काही भागातनी ढगफुटीसुद्धा झालेली आहे. बर तर सर आता बरेच शेतकरी मित्र मला फोनवर कमेंट करत होते, की सरांपासून एक नवीन अपडेट घ्या. कारण की आपल्याला 8 ते 10 दिवस झालेले आहेत. आपला अंदाज आपल्या चॅनलच्या माध्यमातून आलेला नाही. तर सर तुम्ही माझ्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक नवीन अंदाज द्यावा सर. नाही, आता पुढील साधारणपणे आपण 15 ऑगस्ट नंतर वातावरण बदलेल असं सांगितलेलं होतं. हो, हो. 2.5 महिने सुरुवातीला मान्सूनचे फारसे चांगले बरसलेले नव्हते. हो, हो. मे महिन्यामध्ये पाऊस झाला आणि जून ऑगस्टने ओढ दिली होती. हो. आणि जवळपास ती ओढ 15 ऑगस्ट पर्यंत राहिली. 15 ऑगस्ट नंतर चांगला पाऊस सुरू झाला होता. हो, हो. आणि तिसऱ्या आठवड्यात ऑगस्टच्या फार छान पाऊस महाराष्ट्रामध्ये झाला. हां. काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली होती. हो. आणि आपण आता 2 दिवसापूर्वी सांगितलेलं होतं की पुन्हा एकदा नवीन फेज हं. चौथ्या आठवड्यामध्ये सुद्धा तयार होतोय. हो. एकापाठी एक कमी दाब निर्माण झाले विशाखापट्टणम जवळ आणि ते महाराष्ट्रावर आल्यामुळे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी ढगफुटी झालेली आहे. हो, बरोबर आहे सर. बरं, हे सत्र संपलेलं नाहीये. हो. हे पुढे देखील सप्टेंबरमध्ये चालू राहणार आहे, परंतु ते सातत्याने येणार नाही. त्यामुळे फार घाबरण्यासारखी परिस्थिती नाहीये. हो, हो. आता या आठवड्यामध्ये थोडा पाऊस कमी होईल. हं. 5 आणि 6 तारखेला सप्टेंबरच्या थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. उत्तर कोकणात पाऊस वाढेल. हां. उर्वरित महाराष्ट्रात सामान्य ते मध्यम पाऊस पडणार आहे. हं, हं. आणि त्याच्यातही पूर्व विदर्भात त्याचा जोर असेल, हं. कोकणात जोर असेल. आणि आता कोकणातला पाऊस देखील तसा सप्टेंबरमध्ये कमी कमी व्हायला लागतो. हो, हो. परंतु जे कमी दाब येतात त्या कमी दाबांमुळे अरबी समुद्रातून ओढल्या गेलेल्या वाऱ्यांमुळे कोकणात पाऊस पडत असतो. हं, हं. तर साधारणपणे मराठवाड्याचं जर आपण अंदाज सांगायचं झालं किंवा पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा अजून चांगल्या पावसाचे संकेत आहेत. हो. आणि साधारणपणे आमचा अनुभव आहे अनेक वर्षाचा की परतीचा पाऊस हा पूर्वी त्याची निर्धारित तारीख ही 17 सप्टेंबर होती. हां, हां, हां. आणि आता ती बदललेली आहे आणि ती जवळपास आपल्याला आता दिसतं की 17 ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडतो. हो. आणि 17 ऑक्टोबर नंतर मात्र मान्सून गायब होतो. हां, हां, हां. म्हणजे 17 ऑक्टोबर ही अशी तारीख आहे की ज्या तारखेनंतर कुठलाही पाऊस पडला तर तो अवकाळू असतो. तो कुठल्याही याच्यात काउंटिंगमध्ये होत नाही. तसं 30 सप्टेंबर नंतरचाच पाऊस हा मोजला जात नाही. हं, हं. तर फक्त 30 सप्टेंबर पर्यंत पडणारा पाऊसच आपल्यासाठी मान्सूनचा पाऊस गणला जातो. तर हो, आपण हो. अंदाज दिलेला होता 106% महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल आणि तो अंदाज आपला 100% बरोबर येणार आहे. बरोबर आहे सर. कारण आता तुम्ही जर तुमच्या भागातला अंदाज बघितला हो. तर सगळीकडे अतिवृष्टी झालेली आहे. नद्यांना पूर आलेले आहेत, विहिरी भरलेल्या आहेत, पाझर तलाव भरलेले आहेत, मोठे मध्यम प्रकल्प सुद्धा भरलेले आहेत. हो. म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचं पाऊसमान यावर्षी 15 ऑगस्ट नंतर सुरू झालंय. हं. आणि जवळपास 90 ते 95% मोठे पाणी प्रकल्प भरलेले आहेत. त्यामुळे सध्या तसा पाऊसमान आवश्यक ते एवढं झालेलं आहे. हो, बरोबर आहे. आता जे अतिरिक्त पाऊसमान होईल ते सप्टेंबरमध्ये होईल. कारण अजून सप्टेंबर, आज 30 ऑगस्टला आपण आहोत आणि सप्टेंबर सुरू व्हायचा आहे. परंतु सप्टेंबरमध्ये देखील चांगलं पाऊसमान राहणार आहे. परतीचा पावसाचा तो कालावधी असतो. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि खास करून उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र देखील या काळात बऱ्यापैकी पाऊस पडत असतो. पर्जन्यछायेच्या प्रदेशात मान्सूनच्या काळात जो पाऊस पडलेला नसतो, तो पाऊस भाग सुटलेला असतो. त्या काळात या कमी दाबांमुळे पाऊस पडतो. त्यामुळे आता पर्जन्यछायेच्या प्रदेशात जो नाशिक पूर्व भाग आहे त्या ठिकाणी काल खूप ठिकाणी ढगफुटी झालेली आहे. हो, तर बरोबर. हा आता थोडक्यात बदललेलं हवामान आहे. हं, हं, हं. आणि तुम्ही मला फोन अशा तारखेला केलाय की आज 30 तारखेला पूर्वा नक्षत्र सुरू होत आहे. हो, बरोबर आहे. आणि त्यामुळे पूर्वा नक्षत्राचं एक वैशिष्ट्य आहे की आता हवामानात वारे बदलतात. हो, हो. म्हणजे पूर्व दिशेने वारे येण्यासाठी पूर्वा नक्षत्रानंतर वातावरण तयार होतं. हं. म्हणजे साहजिकच बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या कमी दाबांना अनुकूल स्थिती निर्माण होते. हो, हो. आणि त्याच्यामुळे अतिशय चांगल्या अशा प्रकारचं वातावरण इथून पुढे पावसाला तयार होतं. हो. परंतु येणारे पाऊस हे पिकांपुरते आले पाहिजेत अशी शेतकऱ्यांची आता इच्छा असते. हो. कारण उडीद, मूग किंवा काही सोयाबीन सारखी पिकं काढणीसाठी येत असतात. हो. आणि मग त्या पिकांना त्याचा विपरीत परिणाम होतो. हो, बरोबर आहे. तर त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आता पिकं काढणीला येतील आणि पाऊस त्या दरम्यान येणारच आहे. हो. त्यामुळे सावधगिरीने आपलं पिकं कसं वाचवता येतील याचा प्रयत्न करा. आठवड्याभराचा अंदाज जर सांगायचं झालं हां. तर आता आपल्याला या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये
सामान्य पाऊसमान आहे. हं, हं. साधारण 3, 4, 5 आणि 6 तारखेला चांगलं पाऊसमान आहे. हं. तरी तसं आपण पाहिलं तर आठवडाभर भाग बदलत पाऊस पडणार आहे. परंतु सर्वदूर सगळा सारखा पाऊस पडणार नाहीये. हो. बरोबर आहे. त्याच्यामुळे 4, 5, 6 ला प्रमाण पावसाचं जास्त आहे आणि मी त्याचे विभाग सांगितलेले आहेत. हो. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र हं. आणि विदर्भ असं हे पाऊसमान अधिक राहणार आहे. हां, हां, हां. पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात मराठवाड्याच्या दक्षिण भागात हा पाऊस कमी असणार आहे. हं, हं. आणि त्यामुळं ज्या हं, ठिकाणी ढगफुटी झाली, अतिवृष्टी झालेली आहे, हं. त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आता थोडी उसंत मिळण्याची शक्यता आहे. हां, हां, हां. आणि सर तुम्ही 3 आठवड्यापूर्वी एक अंदाज दिला होता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, की शेतकरी पावसाला कंटाळणार आणि सर आज शेतकरी पावसाला कंटाळला आहे. बरोबर आहे. हो. नाही, आपण त्याच वेळेस सांगितलं होतं की दुष्काळ पडेल की काय अशी जी भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. हो, हो. आणि बरेच हवामान तज्ज्ञ तेव्हा असं सांगत होते की अ, ऑगस्ट सप्टेंबरचं हवामान देखील चिंताजनक आहे आणि हो. त्यांना असं म्हणायचं होतं की जून आणि जुलैमध्ये पाऊस कमी पडलाय, तसाच पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही कमी आहे. हो, बरोबर. परंतु त्यावेळेस आपण अंदाज दिला होता की असं होणार नाही, चिंताजनक परिस्थिती उलटी आहे. हो, हो. शेतकरी पावसाला कंटाळणार आहेत आणि पाऊस अतिरिक्त होणार आहे. बरोबर आणि आहे. बरोबर. अवघ्या 15 दिवसामध्ये शेतकरी पावसाला कंटाळलेले आहेत. हो. महाराष्ट्रातली आपण 90% ही परिस्थिती बघतो आहोत. 10% भाग अजून सुटलेले आहेत. पण त्याही भागात सप्टेंबरमध्ये पाऊस होऊन त्यांची गरज भागणार आहे. हो, बरोबर आहे सर. तर सर काही शेतकऱ्यांचे असे सुद्धा मनामध्ये प्रश्न पडले होते, की आता जो पुढील अंदाज आहे समजा, आता सोयाबीन काढणीच्या वेळेस पाऊस असाच राहणार, की मग त्यावेळेस शेतकऱ्यांना उघडीप मिळणार? ते उघडीप मिळणारच नाही आता. सोयाबीन काढणीला पाऊस असतोच. हो, हो, हो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला येईल तेव्हा अंदाजांवर बारकाईने लक्ष ठेवावं हं, हं. आणि जशी वेळ मिळेल तसं आपलं काम करून घ्यायचं. बरोबर आहे सर. आणि सर बारकाईने नजर ठेवण्यासाठी कोणत्या चॅनलवर शेतकऱ्यांना यावे लागेल समजा तर तुमचे चॅनल शेतकऱ्यांना शेती सांगा. माझी प्रयोगशाळा हा माझा अधिकृत चॅनल आहे, ऑफिशियल चॅनल आहे हो, आणि या चॅनलवर आपण सकाळ संध्याकाळ अंदाज देत असतो. हो, हो. त्यामुळे हा चॅनल शेतकऱ्यांनी आपल्या बरोबर ठेवावा. हो, बरोबर आहे सर. शेती माझी प्रयोगशाळा आणि एक तुमचं दुसरं ब्लॉगचं चॅनल आहे सर त्याच्याबद्दल बी तुम्ही हो, शेतकऱ्यांना डॉक्टर एक मच्छिंद्र बांगर ब्लॉग चॅनल आहे. हो, त्याला आता विशेष म्हणजे 1,35,000 व्ह्यूज एका व्हिडिओला आता रिसेंटली मिळालेले आहेत. हो, बरोबर आहे. परतीच्या पावसाविषयी एक अपडेट दिलेली आहे हो, तुमच्या हो, चॅनलच्या हो. माध्यमातून. बरोबर, बरोबर. तर सर हे परतीचा पाऊस आता समजा मग किती तारखेपासून चालू होणार तरी आपण पाहायला गेलो तर? 23 तारखेपासून सुरू. 23 23 सप्टेंबरपासून. हो का? 23 तसा तो सप्टेंबर. 17 सप्टेंबरची त्याची तारीख निर्धारित असते. हो. परंतु 23 तारखेपासून त्याची राजस्थानमधून प्रक्रिया सुरू होईल हां, हां. आणि महाराष्ट्रात 27, 28, 29 असा त्याचा प्रवास असेल माघारीचा. हां, हां. आणि साधारण आमचा अंदाज आहे की 13 ऑक्टोबरपर्यंत यावर्षी मान्सून माघार घेईल हां, हां. आणि त्यामुळे पावसाळा भरपूर आहे अजून. हो, हो. बरोबर आहे. म्हणजे 1.5 महिना पावसाळा बाकी आहे. शेतकरी अजूनही पावसाला कंटाळत आहेत. हो. परंतु ओला दुष्काळ जरी असेल तर तो चांगला असतो कोरड्या दुष्काळापेक्षा. बरोबर आहे. बरोबर. त्यामुळे या वर्षीचं वर्ष चांगलं आहे. हो. तर ओके. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि एक डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. ओके. धन्यवाद. हो.